हाय. आमचा ट्रिपचा डे सेकंड होता आणि टेम्पल व्हिजिट आणि चर्च व्हिजिट. साऊथ गोव्यामधील जे टेम्पल आणि चर्च आहेत तिथे आम्ही व्हिजिट करणार होतो. आणि जे काही रंजिताताईने जे गाणे वगैरे सुरू केले बसमध्ये, मराठमोळ्या गाण्यांवरती छान असे ठुमके वगैरे देत आम्ही प्रत्येक लेडीजने ही ट्रिप एन्जॉय करत होतो बसमध्ये. बस खूप हालत होती, पण प्रत्येक जणींचा प्रयत्न चालू होता की डान्स आणि स्टेप्स मात्र छान आल्याच पाहिजेत. तुम्ही बघू शकता या माझ्या मैत्रिणी किती छान डान्स वगैरे करत आहेत. आणि मग काय, इथे आमचे डान्स वगैरे चालूच होते. त्यानंतर जे आमचे टूर गाईड आहेत ते आम्हाला चर्च आणि टेम्पल्स वगैरेबद्दल माहिती देत होते. प्रॉपर्टी का लालच आज की सोसाइटी में ऐसा क्लास है जो भी कुछ किए बिना बहुत रिच लाइफ जीना चाहता है, तो वैसे उस ज़माने में भी थे। तो उन्होंने धर्म अपना लिया और बड़े पोर्चुगीज़ घर, ज़मीन, सोना, पैसा ये सारा उन लोगों को मिल गया आज, क्योंकि पोर्चुगीज़ गोवा में 1510 में आने के पहले यहाँ पर हिंदू और मुस्लिम ये दो ही रिलीजन थे। धर्मांतरण की प्रक्रिया शुरू हो गई और क्रिश्चियनिटी गोवा में स्टार्ट हो गई। तो गोवा में क्रिश्चियनिटी स्टार्ट होने के बाद में अगर ये लोग धर्म फॉलो नहीं करते हैं। अँड आम्ही येऊन पोचलो जे साऊथ गोव्याचं खूप जुनं चर्च आहे तिथे. इकडे सगळ्या लेडीज आल्या आहेत की नाही रंजिताताई चेक करत होती. त्यानंतर मग काय, सगळ्या लेडीज ज्या आहेत एकत्र जमल्या आणि हे जे टूर गाईड आहेत हे आम्हाला चर्चबद्दल सगळी माहिती देत होते. खूप जुनं चर्च आहेत आणि काय काय म्हणजे फादर्स वगैरे त्यांनी कसं हे केलं हे सगळी माहिती ते देत होते. आतमध्ये मोबाईल वगैरे अलाउड नव्हतं, त्यामुळे शूट करणंही पॉसिबल नव्हतंच. मग काय आम्ही बाहेरच फोटो वगैरे रील्स वगैरे बनवल्यात. आणि आतमध्ये आम्ही पूर्ण चर्च कसं आहे, फादर्सचे कपडे वगैरे ते सगळं त्या चर्चमध्ये, या जुन्या चर्चमध्ये ठेवलेलं. आणि हो, मी आतमध्ये जाताना कॅन्डल आणि फुलांची माळ घेतली. म्हटले देव कोणताही असो देव आहे. आणि ते चर्चमध्ये गेल्यानंतर मी ते माळा आणि कॅन्डल तिथे ठेवल्यात. इथे रंजिताताई बसली होती, सगळ्या लेडीजची वेट करत होती. आणि मग हे समोरच व्हाईट कलरचं जे चर्च आहे तिथेही आम्ही छान असे फोटो वगैरे काढून. त्यानंतर आम्ही निघालो मंगेशी टेम्पलला जाण्यासाठी. बस खूप लांब होती आणि आम्ही आतमध्ये पायी चाललो होतो मंगेशी टेम्पल बघण्यासाठी. आणि आम्ही इथे येऊन पोचलो. पाऊस सुरू झाला होता नुकताच. खूप सुंदर आहेत. हे साऊथ गोव्याचं आहे मंगेशी टेम्पल. आणि इथे हे आम्ही आतमध्ये एंट्री करतच होतो. थोडा पाऊस आणि ऊन असं वातावरण होतं काहीसं. हा जो आहे, हा सगळा परिसर जो आहेत ना मंगेशी टेम्पलचा बघा, बाहेरचा आहेत. पूर्ण असं सुंदर असं हे मंदिर आहेत. एकदा नक्की गोव्याला गेल्यानंतर इथे विजिट करा, खूप छान वाटतं इथं आल्यानंतर. आणि मग काय, आम्हीही तिथे आतमध्ये एंट्री केली. ॲक्च्युली आतमध्ये ना मोबाईल वगैरे अलाउड नव्हतं शूट वगैरे करणं, पण थोडंसं जस्ट मी एक छोटीशी क्लिप घेतली आणि तुमच्याबरोबर शेअर केली. तर बघा इथे हे असं टेम्पल आहेत हे मंगेशी. आत गेल्यानंतर दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. बाहेर पुन्हा मी फोटो वगैरे काढून आणि मग तिथून जायला निघालो. खूप छान आहेत, मला खूप आवडले हे मंगेशी टेम्पल. आणि तुम्ही नक्की जायचे गोव्याला गेल्यानंतर. त्यानंतर हे मंगेशी टेम्पल जवळचं हे जे मार्केट आहे त्या एरियातलंच खूप मोठं मार्केट आहेत. आणि कुठलीही वस्तू घ्या 50-100 रुपयामध्ये असे होते. तर मी इथे फ्रीज मॅग्नेट घेतले. मला फ्रीज मॅग्नेट इथून घ्यायचेच होते. 2 फ्रीज मॅग्नेट घेतले आणि इतर वस्तूही बघत होते मी. इथे प्राईस फिक्स होती, कुठलीही घ्या 50 रुपये असं. हे पूर्ण मार्केट आहेत.
इथं आल्यानंतर तुम्ही भरपूर असे शॉपिंग स्वीट्स वगैरे, हो मी स्वीट्स पण घेतले, काजू बर्फी, बदाम हलवा असं. त्यानंतर हे बघा, हे पण पुढे आल्यानंतर हे असं ओपन म्हणजे मार्केट आहेत. तर इथेही सेल होता, 100-50 असं ब्रेसलेट वगैरे, गळ्यातले जे असतात ना माळा वगैरे, ते हे सगळं होतं. मग काय आम्ही तिथून दर्शन घेऊन निघालो आणि इथे मला स्टार फ्रूट खायचं होतं. रंजिता ताईनेही फ्रूट्स वगैरे घेतले तिच्यासाठी आणि मी इथे माझ्यासाठी स्टार फ्रूट आहेत ते घेतलं आणि आम्ही तिथून जायला निघालो. चला लॉगला इथे सेंड करते. ओके, भेटूया पुढच्या लॉगमध्ये.